नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचं वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, ज्याची खूप रिक्वेस्ट आलेली की डेटा इंजिनियर हा रोल नक्की काय असतो. तर आपण डिफरन्स बघणार आहोत, डेटा ॲनालिस्ट आणि डेटा इंजिनियरमध्ये नक्की काय फरक असतो. तर बिफोर वी स्टार्ट, लेट मी गिव्ह यू अ सिम्पल एक्झाम्पल. ठीक आहे, आपण सगळे रेस्टॉरंटमध्ये तर गेलातच असाल. तर जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तर तिथे काय काय सिस्टम्स असतात. पहिले तर किचन सेटअपचा एक सिस्टम असतो. किचन सेटअपचा सिस्टम म्हणजे कोणतरी ते सामग्री आणायला पाहिजे ज्याच्याने शेफ कुक करणार. मग गॅस, सगळे इक्विपमेंट्स, मिक्सर वगैरे हे सगळं मेंटेन करायला कोणतरी पाहिजे. क्लिनिंगसाठी कोणतरी पाहिजे. मग जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची पाईपलाईन असायला पाहिजे, म्हणजे ते येतच राहायला पाहिजे. तर हे सगळं मेंटेन करणं, इट इज अ सिस्टम अँड समवन हँडल्स इट. तर रेस्टॉरंटमध्ये 2 रोल्स असतात. एक असतो किचन सेटअप आणि एक असतो शेफ. किचन सेटअप टीम जी असते ती काय करते, इट ऑर्गनायझेस इन्ग्रेडियंट्स, मेंटेन्स इक्विपमेंट. म्हणजे आपल्याकडे काय काय असतं किचनमध्ये, गॅस वगैरे, मिक्सर, दुसऱ्या काही गोष्टी असतात, ते सगळं मेंटेन करणं आणि एन्शुअर्स स्मूथ वर्कफ्लो. मग दुसरीकडे आपल्याकडे एक शेफ असतो. शेफ काय करतो, क्रिएट्स डिशेस, डिलिव्हर्स रिझल्ट, सर्व्स द कस्टमर. तर ह्याच एक्झाम्पलला जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल डेटामध्ये, तर आपण कसे काय करू शकतो. हे जे किचन सेटअप असतं, म्हणजे टू मेक शुअर ऑन द बॅकएंड की सगळं काही नीट होणार, हे करत असतो डेटा इंजिनियर. आणि समोर बसून सगळं नीट करणं हे काम असतं डेटा ॲनालिस्टचं. तर बघा, किचन सेटअप प्रिपेअर्स द डेटा सो इट इज रेडी टू यूज. हे काम कोणाचं असतं, डेटा इंजिनियरचं. आणि युजेस डेटा टू क्रिएट इनसाइट्स. हे जे डेटा पाईपलाईन ह्यांनी बनवली डेटा इंजिनियरनी, डेटा क्लीन करून दिला वगैरे, तर ते कोणी वापरला, डेटा ॲनालिस्टनी वापरला, त्या डेटामधून पॅटर्न्स आणि इन्साइट्स शोधायला. तर बिग पिक्चर डिफरन्स जर तुम्हाला सांगायचं झालं तर डेटा इंजिनियर प्रिपेअर्स डेटा अँड बिल्ड्स द सिस्टम. आणि डेटा ॲनालिस्ट काय यूज करतो, जो डेटा इंजिनियरनी प्रिपेअर केला आहे त्याला यूज करतो. आणि जी सिस्टम डेटा इंजिनियरनी बनवली आहे ती सिस्टम आपला डेटा ॲनालिस्ट यूज करतो. आणि हे सिस्टम यूज करून डेटा ॲनालिस्ट नक्की काय करतो, आपण खूप सारे व्हिडिओज बनवलेत या चॅनलवर टू अंडरस्टँड व्हॉट डेटा ॲनालिस्ट डज. पण इथे पण मी तुम्हाला सांगून देते की डेटा ॲनालिस्ट नक्की काय करतो. डेटा ॲनालिस्ट नंबर्सला बघतो. आपण जर रेस्टॉरंटचा एक्झाम्पल घेतला तर रेस्टॉरंटच्या एक्झाम्पलमधून डेटा ॲनालिस्ट काय करणार, जर का कुणाची रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यावर त्याला डेटा ॲनालिसिस करायचं आहे, तर डेटा ॲनालिस्ट नक्की काय करणार की कुठल्या दिवशी कुठली डिश जास्त विकत जाते, लोकांना कुठली डिश जास्त आवडते, आणि कुठल्या दिवशी कुठल्या महिन्याला लोक नॉनव्हेज जास्त खातात, कुठल्या दिवसाला लोक नॉनव्हेज जास्त खातात. तर ही सगळी ॲनालिसिस, पॅटर्न्स शोधणं वगैरे, दॅट इज वॉट अ डेटा ॲनालिस्ट डज. आणि जर का लहान मुलं आली तर लहान मुलांना काय आवडेल, मोठ्या लोकांना काय आवडेल, दिस इज ऑल वॉट अ डेटा ॲनालिस्ट डज. तर ह्यानी काय होतं, इट हेल्प्स मेक डिसिजन्स. म्हणजे रेस्टॉरंटचा जो मालक असेल त्याला कळेल की मी ह्या दिवशी ही डिश शेफला सांगणार की बनवायला आणि ही डिश चालणार. तर इट हेल्प्स मेक्स डिसिजन्स. टूल्स यूज बाय डेटा ॲनालिस्ट वी हॅव ऑलरेडी सीन. एक्सेल, SQL, पॉवर BI, टॅब्लू आणि बेसिक पायथन. ठीक आहे, पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हे सगळे टूल्स एक डेटा ॲनालिस्ट वापरतो. एक्सेल सगळी कामं करतो पण लहान डेटावरती. जर का आपला डेटा सेट वाढला तर एक्सेल कामाला येणार नाही, तेव्हा आपल्याला पायथन लागतं. तर पायथन इज ऑप्शनल. जर का छोट्या डेटा सेटवर तुम्ही काम करत असाल तर एक्सेल इज इनफ. आणि जर का मोठा डेटा असेल तर पायथन आपल्याला शिकावं लागेल. ठीक आहे, आता व्हॉट डज अ डेटा इंजिनियर डू. डेटा इंजिनियर कलेक्ट्स डेटा फ्रॉम मेनी सोर्सेस.
डेटा यायला तर पाहिजे ना कुठून, तर हे डेटा कलेक्शनचं काम कोणाचं असतं, डेटा इंजिनियरचं. मग डेटा डेली डेटा फ्लो, आता हा डेटा येत राहायला पाहिजे, बंद व्हायला नको, तर ते पण कोण एन्श्योर करतं, एक डेटा इंजिनियर. डेटा कुठे स्टोअर करणार, आता खूप सारा डेटा येतोय तर कुठेतरी स्टोअर करायला लागेल आपल्याला, तर हे पण डेटा इंजिनियर बघतो. डेटामध्ये काय इश्यूज आले तर ते फिक्स करतो आणि ऑटोमेट्स द फ्लो. हा सगळा फ्लो आहे त्याला ऑटोमेट करणं. हे कोणाचं काम आहे, हे सगळं काम आहे डेटा इंजिनियरचं. आणि इथे मी लिहिलंय दे वर्क मोस्टली बिहाइंड द सीन्स, म्हणजे ते समोर येत नाही, ते मागून सगळं काम करतात. जसं रेस्टॉरंटमध्ये किचन सेटअपची एक टीम असते, तसंच इथे डेटा इंजिनियर मागून काम करतात. आता टूल्स युज्ड बाय डेटा इंजिनियर, तर तुम्ही बघाल तर बघा 2 सेमच आहेत, ठीक आहे. SQL, पायथन, MySQL, PostgreSQL, क्लाउड प्लॅटफॉर्म्स. आता क्लाउड प्लॅटफॉर्म्स का रिक्वायर्ड आहे, खूप सारा जेव्हा डेटा असतो तेव्हा तो आपल्या लोकल सिस्टम्समध्ये तेवढी जागा नसते ते डेटा स्टोअर करायला आणि ऑपरेशन्स करायला, तर हे ऑपरेशन्स कुठे होतात, क्लाउड सर्व्हरवर. तर क्लाउड शिकायला लागेल. आणि ऑटोमेशन टूल्स, म्हणजे तुम्ही एक गोष्ट जर परत परत करत असाल तर त्याला ऑटोमेट कसे करू शकता, तर हे टूल्स तुम्हाला शिकायला लागेल. तर डेली वर्क कंपॅरिझन बघायला गेलो तर इथे बघा, डेटा एनालिस्ट काय करतोय, प्रेझेंटेशन देतोय. आणि डेटा इंजिनियर काय करतोय, सिस्टमवर काम करतोय. तर डेटा इंजिनियर इज अ मॅनेजर फेसिंग रोल, म्हणजे ऑडियन्स फेसिंग रोल. ऑडियन्स फेसिंग रोल सांगायला गेलो तर डेटा एनालिस्ट काय करतो, पॅटर्न शोधतो आणि त्याला प्रेझेंट करतो. आणि डेटा इंजिनियर बॅकएंडवर काम करतो. आणि डेटा इंजिनियरच्या कामामुळे डेटा एनालिस्ट चांगल्यापणे काम करू शकतो. कारण जर डेटा नसेल तर डेटा एनालिस्ट काय काम करणार, तर हे डेटा आणून देणं, क्लीन डेटा आणून देणं, ती पाईपलाईन बनवणं, ते कोणाचं काम आहे, डेटा इंजिनियरचं. तर डेटा इंजिनियर शिवाय डेटा एनालिस्ट काहीच करू शकत नाही. तर विच रोल इज इझियर टू स्टार्ट विथ, तर जर का मी फ्रँकली तुम्हाला सांगायला गेले तर डेटा एनालिस्ट इज अ व्हेरी सिम्पल रोल टू एंटर विथ. कारण डेटा इंजिनियरचा रोल आहे तो रिस्पॉन्सिबिलिटीवाला रोल आहे. आणि ते जर डेटा इंजिनियरने जर का एक मिस्टेक केली तर ती एक मिस्टेक खूपच कॉस्टली असते कंपनीला. म्हणून कंपनीजसुद्धा काय करतात, फ्रेशर्ससाठी जनरली ते डेटा इंजिनियर्स हायर करत नाही. जे फ्रेशर्स असतात त्यांना ॲज अ डेटा इंजिनियर ते हायर करत नाही, खूप रेअरली करतात हायर. तर डेटा एनालिस्ट हे रोल्स खूप ओपन असतात फ्रेशर्ससाठी. डेटा इंजिनियर हा रोल फ्रेशर्ससाठी खूप रेअरली असतो. आणि जर का तुम्हाला ॲज अ फ्रेशर त्यांनी घेतलं तरी तुम्हाला ॲज अ डेटा एनालिस्ट ते लोक काम करायला लावतील. कारण डेटा इंजिनियर हे खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. कंपनीजना एक्सपिरियन्स लोक पाहिजे त्याच्यासाठी. तर ॲज अ फ्रेशर तुम्हाला काय, यू शुड गेट इन टू अ डेटा एनालिस्ट रोल फर्स्ट. आणि थोडंसं एक्सपिरियन्स घेऊन मग तुम्ही ॲज अ डेटा इंजिनियर शिफ्ट होऊ शकता. आणि जर का तुम्हाला डेटा इंजिनियरच्या फील्डमध्येच एंट्री घ्यायची असेल ॲज अ फ्रेशर तर थोडं अवघड येईल, इम्पॉसिबल नाही आहे, थोडं अवघड येईल. ओके. सॅलरी रियालिटी, मी जसं सांगितलं तुम्हाला डेटा एनालिस्ट हा एक फ्रेशर रोल आहे, तर ह्याची सॅलरी जरा कमी असते डेटा इंजिनियरपेक्षा. पण जे तुम्ही शिकणार ॲज अ डेटा एनालिस्ट दॅट इज गोइंग टू बी मच मोर ॲज कम्पेअर्ड टू डेटा इंजिनियरमध्ये पण तुम्ही शिकाल. पण एंट्री जेव्हा आपण घ्यायला बघतो तर एंट्री घेणं दिस इज मोर इझियर विथ डेटा एनालिस्ट रोल. आणि जेव्हा प्रमोशन्स होतात तेव्हा तुम्ही डेटा एनालिस्ट पासून डेटा इंजिनियर आरामात बनू शकता. तर डेटा एनालिस्ट इज इझियर फर्स्ट जॉब, गुड स्टार्टिंग सॅलरी. डेटा इंजिनियर हायर सॅलरी लेटर, एंट्री इज डिफिकल्ट. हू शुड चूज डेटा एनालिस्ट, जर का तुम्ही नॉन कोडिंग बॅकग्राऊंडमधून आहात, जर का तुम्हाला नंबर्स बरोबर खेळणं आवडतं, जर का तुम्हाला एक्सप्लेन करायला लोकांना आवडतं आणि तुमच्याकडे पेशन्स नाही, तुम्हाला फास्टर एंट्री पाहिजे डेटा स्पेसमध्ये, तुम्हाला इझिली एंट्री पाहिजे आणि तुम्हाला हेवी कोडिंग आवडत नाही, तर तुमच्यासाठी डेटा एनालिस्टची फील्ड आहे. आणि डेटा इंजिनियरच्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता जर का तुम्हाला हेवी कोडिंग आवडतं.
आणि तुम्हाला बिल्डिंग सिस्टम्स, तुम्हाला मागे बसून, तुम्हाला फ्रंट फेसिंग रोल नको आहे, तुम्हाला मागे बसून तुम्हाला सिस्टम्स बिल्ड करायचे आहेत, तुम्हाला बॅक एंड वर्क करायचं आहे आणि यू आर पेशंट विथ प्रॉब्लेम्स. म्हणजे जर का एक प्रॉब्लेम आला तर तुम्ही असे नसायला पाहिजेत की प्रॉब्लेम आला कोण हा सॉल्व्ह करणार. तुमच्याकडे पेशन्स असायला पाहिजे तो मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. जर का हे क्वालिटीज तुम्हाला फिट होतात तर यू आर गुड फॉर डेटा इंजिनियर रोल. आणि इम्पॉर्टंट रियालिटी फॉर बिगिनर्स, मी तुम्हाला काय असं व्हाईट वॉश करून सांगणार नाही. मोस्ट डेटा इंजिनियर्स ॲक्च्युली स्टार्ट ॲज डेटा ॲनालिस्ट, बॅक एंड डेव्हलपर्स, BI सपोर्ट रोल्स. तर जर का कोणी ॲज अ ज्युनियर डेटा इंजिनियर, ॲज अ फ्रेशर लागला असेल तर त्यांचं काम हेच असतं. त्यांना डायरेक्टली ते डेटा इंजिनियरच्या रोलमध्ये टाकत नाही, कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की दिस इज अ रिस्पॉन्सिबल रोल. ठीक आहे, ओके. आता रेकमेंडेड पाथ फॉर बिगिनर्स, तुम्ही कसं स्टार्ट करायला पाहिजे. यू शुड लर्न एक्सेल, SQL, पॉवर BI अँड यू शुड गेट इन टू द डेटा ॲनालिस्ट रोल. देन यू लर्न पायथन, क्लाउड बेसिक्स आणि ऑटोमेशन जे डेटा इंजिनियरच्या रोलसाठी लागतात आणि यू मूव्ह टू द डेटा इंजिनियर रोल. मी असं परत का सांगते, कारण गेटिंग एंट्री इन टू द डेटा ॲनालिस्ट रोल इज फार इझियर दॅन गेटिंग एंट्री इन टू द डेटा इंजिनियर रोल ॲज अ फ्रेशर. ठीक आहे, इम्पॉसिबल नाही, मी परत सांगते, इट इज नॉट इम्पॉसिबल, इट इज लिटिल डिफिकल्ट, अवघड आहे जरासा. तर फायनल ॲडवाईस, डोंट चेस जॉब टायटल्स आणि सॅलरी हाईक. बघा, जॉब टायटल असणार, सॅलरी पण असणार, पण जर का तुम्ही त्या रोलमध्ये खुश नाही आहात तर इट इज नॉट, म्हणजे इट वोंट मेक यू हॅपी. कारण आपण आपला दिवसाचा मेजॉरिटी टाईम आपल्या कामात घालवतो. तर असा जॉब रोल चूज करा जो तुम्हाला इंटरेस्ट देतोय. इफ यू आर इंटरेस्टेड इन बॅक एंड रोल, यू चूज डेटा इंजिनियर. आणि इफ यू आर इंटरेस्टेड इन फ्रंट फेसिंग रोल, म्हणजे तुम्हाला पॅटर्न शोधायचे आहेत, तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे, यू गेट इन टू द डेटा ॲनालिस्ट रोल. चूज बेस्ड ऑन युअर बॅकग्राऊंड, युअर कम्फर्ट लेवल अँड युअर लर्निंग स्पीड. आणि रिमेंबर द किचन. जर का मागचा किचन सेटअप नसेल तर शेफ काय काम करू शकणार का? अजिबात नाही. तर सगळे रोल्स इम्पॉर्टंट आहे. किचन सेटअप पण इम्पॉर्टंट आहे, शेफचा रोल पण इम्पॉर्टंट आहे, तसंच डेटा ॲनालिस्टचा रोल पण इम्पॉर्टंट आहे, डेटा इंजिनियरचा रोल पण सेम अमाऊंटनी इम्पॉर्टंट आहे. तर चूज वॉट फिट्स यू बेस्ट. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. जर का तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन.